इथे आपण बनवणार आहोत वाटाणा आणि फ्लावरची भाजी। इथे आपण वाटण काढलेलं आहे। इथे मी अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे किसून, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण। इथे फोडणीसाठी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि एक टोमॅटो। बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे, तर चला आपण आपली रेसिपी करून घेऊया। आता आपण पहिल्यांदा हे मिश्रण वाटून घेऊया। आपण वाटण बारीक करून घेऊया। खोबरं टाकूया, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूण। इथे मी 1 चमचा जिरं वापरलेलं आहे। पाणी घालून घेऊया। आणि याची छान पेस्ट करून घेऊया। आता बघा इथे मिश्रण छान असं आपलं बारीक झालंय वाटणाचं। आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया। कढई इथे गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याला मोहरी आणि जिरं टाकून घेऊया। कांदा, कढीपत्ता, इथे आपण जास्त प्रमाणात भाजी बनवतो, म्हणजे ही भाजी आहे ना 7 ते 8 जणांना पुरेल एवढी भाजी आपण बनवतोय, म्हणून मी या मोठ्या कढईमध्ये ही भाजी बनवत आहे। कांदा छान असा लाल होऊन द्यायचा। इथे आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। 2 ग्लास मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपण हे गरम पाणी वापरणार आहोत भाजीला। मीठ घालूया 1 चमचा, हळद, टोमॅटो घालून घेऊया, लाल तिखट इथे 2 चमचे वापरले मी। गरम मसाला, हिंग। इथे आपण मसाल्याची पेस्ट घालून छान हे मसाला भाजून घेऊया। याच्यामध्ये इथे मसाला छान परतून घेऊया। आता इथे झाकण ठेवूया, म्हणजे मसाल्याला छान असं तेल सुटेल। बघा इथे मसाला छान परतला गेलेला आहे, छान असं तेल सुटलेलं आहे बघा। आता जरासं हलवून घेऊया। बघा मसाला किती छान असा परतला गेलाय। इथे वाटाणा घालून घेऊया, फ्लावर, छान असं हलवून घ्यायचं। छानपैकी असं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले असे एकजीव होतील आणि या भाज्यांमध्ये छान मिक्स होतील।
आता इथे पाणी घालून घेऊया. हे गरम पाणी केलेलं आहे आपण. इथे आपण ग्रेव्ही करणार आहोत भाजीची, त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे इथे शिजायला. आणि 15 मिनिटं इथे छान अशी शिजून द्यायची भाजी आपल्याला. आपण एकदा बघूया मीठ बरोबर पडलंय का. बरोबर आहे सगळं. आता इथे झाकण ठेवूया आणि छान याला उकळी येऊन देऊया. बघा भाजी छान इथे उकळलेली आहे. थोडंसं आता आपण ह्याला हलवून घेऊया. अजून इथे भाजी आपल्याला छान शिजवायची आहे. बघा वाटाणा पण छान असा शिजलेला आहे इथे. खूपच मस्त अशी इथे भाजी आपली तयार झालेली आहे. वाटाणा फ्लावर ग्रेव्ही भाजी. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आता इथे गॅस बंद करूया. बाकीची मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे.